सर्वांनी कृपया लक्ष द्या. आपण कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन. उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचन मालिका 2024 अंतर्गत आज पुष्प 24व गुंफलं जात आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय सुनंदाताई गायकवाड मॅडम या स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सेक्रेटरी आयुष्यमान संदीपजी सोनवणे यांनी अध्यक्षपदाची या ठिकाणी सूचना केलेली आहे. सर्वांच्या मध्ये मी अनुमोदन देतो. साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्या महामानवांनी सामाजिक समतेच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करणार. आजच्या या भारतीय बौद्ध महासभा पुणे शाखा पुणे याच्या वतीने जो वर्षावासाचा कार्यक्रमामध्ये जे 24व्या पुष्पाचं इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद म्हणून मी या ठिकाणी स्वीकारत आहे. सर्वांना धन्यवाद ताई. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार माननीय प्रभाताई कांबळे मॅडम या इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या माननीय उपेक्षाताई बच्चू मॅडम त्याही इथे उपस्थित आहेत. आणि आपल्या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई मोरे मॅडम, त्याचबरोबर रागिनीताई भोसले मॅडम यांनाही मी विनंती करतो कृपया आपण पुढे यावं. सर्वांच्या तुम्ही एकत्रितपणे आदर्शांच्या पूजनासाठी कृपया पुढे यावं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माता रमाईचा. छत्रपती शिवरायांचा. राजर्षी शाहू महाराजांचा. क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा. यानंतर या पुष्पाच्या अध्यक्षा आदरणीय सुनंदाताई गायकवाड मॅडम यांना मी विनंती करतो कृपया आपण आसनावर विराजमान व्हावं. त्याचबरोबर या पुष्पास प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेल्या आदरणीय प्रभाताई कांबळे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आदरणीय उपेक्षाताई बच्चू मॅडम यांनाही मी विनंती करतो कृपया आपण पुढे येऊन आसनावर बसावं. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई मोरे मॅडम आणि रोहिणीताई रागिनीताई भोसले मॅडम यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं. यानंतर आपण सन्मान घेत आहोत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुनंदाताई गायकवाड मॅडम यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या विश्वस्त व महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई बंशी मॅडम यांचा त्या सन्मान करतील. यानंतर या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई मोरे मॅडम यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. या पुष्पांस प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभलेल्या आदरणीय प्रभाताई कांबळे मॅडम यांचा त्या सन्मान करतील. प्रभाताई कांबळे मॅडम या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला विभागाच्या जनरल सेक्रेटरी आहेत. यानंतर मी आदरणीय रागिनीताई भोसले मॅडम यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. या पुष्पांस प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आदरणीय बोधाचार्य माननीय उपेक्षाताई बंशी मॅडम यांचा त्या सन्मान करतील. यानंतर आपण उर्वरित सन्मान धम्मपालन गाथे अगोदर घेणार आहोत. आपण या पुष्पास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या माननीय उपेक्षाताई बंशी मॅडम यांना मी विनंती करतो की कृपया आपण मनोगत व्यक्त करा. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना त्रिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्वच उपासक आणि उपासिका यांना सविनय जय भीम. मी उपेक्षा वंशे, मी आधी माझी ओळख करून देते. मी रोहिणीताई वंशे, संस्थेच्या महिला अध्यक्षा, त्याचप्रमाणे संस्थेचे ऑडिटर इथे उपस्थित असलेले वंशू सर यांची मी कन्या उपेक्षा उत्तम वंशे. मी लहानपणापासूनच याच्यामध्ये कार्यरत असल्याने आज भारतीय बौद्ध महासभेने मला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती इथे दाखवण्याची विनंती केली. त्याबद्दल सर्वात आधी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असते. धम्म आपल्या दारी, त्याचप्रमाणे आजचा जो कार्यक्रम आहे वर्षवासेचा, याच्या माध्यमातून याच माध्यमातून ते आपलं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. धम्म म्हणजे काय हे आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. प्रमुख पाहुणे असल्या कारणाने फार बोलणार नाही आणि इथेच थांबते. जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर एक प्रबोधनपर गीत गाण्यासाठी मी आदरणीय अलकाताई बनसोडे मॅडम यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन एक प्रबोधनपर गीत गावं. सर्वांना मानाचा जय भीम. मी श्रीमती अलिका माधव बनसोडे, राहणार वानवडी आणि सतत आपल्या कार्यक्रमांना उपस्थित असते. तर तथागत गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभा यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करते. आपल्या 24व्या वर्षावास या पुष्पाचे आपल्या गेल्या वेळेस 23वे पुष्प होते आपल्या विलिंद मंडळात आणि आज आपल्या ई-लर्निंग मध्ये 24वे पुष्प आहे आणि आपण सर्व उपस्थित राहिला उपासक उपासिका, त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. मी आपणा समोर एक गीत सादर करते. जमतंय का बघूया. कागद देवाला पूजतेस घरात, कागद देवाला पूजतेस घरात, सुख मिळेल बुद्ध विहारात,
सुख मिळेल बुद्ध विहारात. चुकली का तू धम्माची वाट, चुकली का तू धम्माची वाट. आडवळणाचा चढते का घाट, आडवळणाचा चढते का घाट. या देवांनी लावली या वाट, या देवांनी लावली या वाट. कशाला त्यांचा करायचा थाट, कशाला त्यांचा करायचा थाट. नको धडपडू अशी अंधारात, नको धडपडू अशी अंधारात. सुख मिळेल बुद्ध विहारात, सुख मिळेल बुद्ध विहारात. अंधश्रद्धेची मनात आशा, अंधश्रद्धेची मनात आशा. घरादाराचा होईल तमाशा, घरादाराचा होईल तमाशा. नको हाणून घेऊन उरात, नको हाणून घेऊन उरात. सुख मिळेल बुद्ध विहारात, सुख मिळेल बुद्ध विहारात. श्री शरणाचे कर पालन तू, पंचशिलेचे कर स्मरण तू, पंचशिलेचे कर स्मरण तू. भीमबाबाचे धर चरण तू, भीमबाबाचे धर चरण. बुधवंदना म्हणावी सुरात, बुधवंदना म्हणावी सुरात. सुख मिळेल बुद्ध विहारात, सुख मिळेल बुद्ध विहारात. कागा देवाला पूजतेस घरात, कागा देवाला पूजतेस घरात. सुख मिळेल बुद्ध विहारात, सुख मिळेल बुद्ध विहारात. म्हणून आपण सर्वांनी बुद्ध विहारात अवश्य अवश्य येण्याचा प्रयत्न करा. माता भगिनींनो, सर्वांना आग्रहाची पाया पडून विनंती की आपल्या लहान मुलांना आपला धर्म कळला पाहिजे, आपलं धर्माचं ज्ञान कळलं पाहिजे, त्यांना सगळं यायला पाहिजे, माहिती पाहिजे. कारण आपण किती दिवसाचे, त्यांना पुढे हे सगळं यायला पाहिजे, त्यांना शिकायला पाहिजे. म्हणून त्यांना आणायला पाहिजे लहान मुलांना. आणि लहान मुलांनी आपल्या सर्व डोक्यात घेऊन घेतात. हुशार आहेत मुलं, कॉम्प्युटर शिकलेत की नाही आता सगळे मुलं मुली, त्यामुळे सगळ्यांना येते, हुशार झाले. आपण काय मागे नव्हे, आपणही आपला धर्म किंवा आपण सगळे पुढे आहोत. माघार घ्यायची नाही, कमी लेखायचं नाही आपण आपल्याला. आपण मोठे आहोत, आपण पण शिकलोय, सवरलोय, त्यामुळं आपण पण मानाने जगतोय आणि मानाने राहतोय, कमी नाही आपण. म्हणून आपण आपला धर्म पुढे नेऊया आणि आपण विहारात येण्याचा प्रयत्न करू. विहारात येऊन बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं आपण पालन करू. एक तरी आपण प्रतिज्ञा आपल्या मुलांना शिकूया आणि त्याचं पालन करूया अवश्य. एवढं बोलून मी माझा निरोप घेते. सगळ्यांना धन्यवाद आणि सर्वांना मानाचा जय हिंद. धन्यवाद ताई. आपण आदर्श आहात सर्वच मुली आणि माता भगिनींसाठी की धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपली धडपड ही कौतुकास्पद आहे आणि उपस्थिती तो वंदनीय आहे. कारण प्रत्येक विहारात पुष्पाला जिथं असेल तिथं आपण येण्याचा प्रयत्न करतात. यानंतर मी माननीय उज्ज्वलाताई मोरे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ई लायब्ररीतील कार्याबद्दल सर्वांना आढावा द्या. सर्वांना प्रथमतः सहविनय जयती आणि सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इथे गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 4 वर्ष झाले ही लायब्ररीचा आम्ही राबवत आहोत. या ठिकाणी रागिणीताई म्हणजे रागिणीताई भोसले
ह्या खऱ्या म्हणजे अर्थाने त्यांचं बरंच श्रेय आहे की हे जागा मिळवण्याबाबत, आणि त्यांनी ही जागा हे करून आम्ही 4 वर्षापासून इथे दोघी इतके झटत आहोत. आम्ही वस्तीत जाऊन सर्व महिलांना एकत्रित करणं आणि इथे प्रशिक्षण देणं याच्यात आमचं आहे की एक मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि आम्हाला एक आम्हाला तळमळ आहे की आपल्या धम्म महिलांना एक रोजगार द्यावा आणि त्यांची उन्नती करावी. त्यासाठी आमचा हा उपक्रम आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथे विविध कार्यक्रम राबवतो. शिवण क्लास झाला आपल्या इथे, आणि इथे जातीचा वगैरे काही विचार केला जात नाही. सर्व जातीच्या महिला इथे एकत्रित येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही शिवण वर्ग घेतलेला आहे 6 महिन्याचा. तर त्यातनं काही महिलांच्या रोजगाराला पण सुरुवात केली आणि गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात त्याही आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनही पुढे त्याच्यात प्रगती व्हायची माझ्याकडून यानंतर आपण प्रमुख प्रवचन सुरुवात करत आहोत. प्रमुख प्रवचनासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं जय मंगल अट्टगाथा या विषयास न्याय देण्यासाठी आदरणीय प्रभाताई कांबळे मॅडम आपल्या समोर आहेत. या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला विभागाच्या जनरल सेक्रेटरी आहेत. त्याचबरोबर आदरणीय बौद्धाचार्य अप्पासाहेब कांबळे यांच्या सोबतीनं त्या गेले 30 ते 40 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे करत आहेत. त्या एक उत्तम बौद्धाचार्य आहेत आणि त्यांचे वडील भाऊसाहेब गायकवाड हे भारतीय बौद्ध महासभा या पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा जबाबदारी पार पाडलेली आहे. या विषयाला न्याय देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो, आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वांना मी अगोदर सविनय असं जयभीम करते. आपल्या इथं उपस्थित असलेले शहराच्या विविध भागातून आलेले सर्व आपले बौद्ध बांधव आणि आमच्या ह्या माता भगिनी, मी या सर्वांना जयभीम करते. आणि आज वर्षावासाचं 24वं पुष्प गुंफलं जात आहे आणि ते स्थळ आहे, हे ठिकाण जे आहे ते सावित्री आणि रमाई महिला ग्रुप आहे. आणि इथं मला हा कार्यक्रम करण्याची म्हणजे प्रवचन देण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते. आभार नंतर प्रदर्शित आभार नंतर मानेल, परंतु अगोदर मी प्रवचनाला माझ्या सुरुवात करते. अखंड विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्ग देणारे, खरा धम्म शिकवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजाधिराज प्रियदर्शन सम्राट अशोक, त्यांची मुलं हे संभविता हे महामहिंद, भारत भाग्य विधाता, बोधिसत्व, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन. आणि भगवान बुद्ध महामंगल सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी जी 8वी गाथा म्हटलेली आहे ती म्हणजे गारवोच निवातोच संतुटीच कर्तयुता, गारवोच निवातोच संतुटीच कर्तयुता, कालेन धम्म सवनम एकदम मंगलम उत्तमम. याचा अर्थ असा आहे की खरोखर जे गौरव करण्यास पात्र आहे, चांगलं काम करतात, त्यांचा गौरव व्हायला हवा. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे ते म्हणजे रमाई आणि सावित्रीबाई आणि रमाई यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आहे. त्यामुळं आणि आमचे जे भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आहेत गोंधळे सर, त्यानंतर आहेत अध्यक्ष दाईंजे सर, आणि आमचे सगळ्यात जास्त कष्ट घेणारे असे जे आहेत आमचे संदीप सोनवणे सर, आणि जे इथं उपस्थित आहे भवानी पेठेतले आमच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये अध्यक्ष असलेले आमचे आदरणीय वंशू सर, आमच्या विश्वस्त महिला अध्यक्षा रोहिणीताई वंशू, असं सर्वच हे भारतीय बौद्ध महासभेतील भारतीय
बौद्ध सभेमध्ये अगदी झोपून स्वतःला देतात आणि काम करतात. तर या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आता बुद्धांनी जी शिकवण दिली आहे ती म्हणजे त्रिपिटक आहे. त्यात ही गाथा नाहीये. आधी मला जो विषय दिलेला आहे खुद्दपाठ म्हटलं की त्यात 30 सरळ, पंचशील, महामंगलसूत्र, कर्णीय सूत्र असं सगळं आहे. परंतु त्यात जयमंगल अट्टगाथा नाहीये. तर ही गाथा केव्हा तयार झालेली आहे? भगवान बुद्धांच्या नंतर त्या स्टेपला गेलेले जे भंतेजी आहेत त्यांनी हे सगळ्या गाथा तयार केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये काय आहे तर ही भगवंतांची गुणवर्णन आहेत. त्यांच्यावरची संकट आली तशी संकट इतर कोणावरही येऊ नये असं त्याच्यामुळे ही जयमंगल अट्टगाथा नंतर तयार झालेली आहे. तर माझा विषय जो आहे ते म्हणजे जयमंगल अट्टगाथा. तर जयमंगल अट्टगाथा ही जी आहे ते नंतर बंदेंनी तयार केलेली मी आता सांगितलं. आणि आता पहा एक दिवाळी झाली की आपली सुरुवात होईल लग्नाला. मग जयमंगल अट्टगाथा ही काय फक्त म्हणजे लग्नाच्या वेळीच मंगलपरिणयाच्या वेळीच म्हणायची गाथा आहे का? तर नाही. आपण बुद्धांचं वर्णन करतो की इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसतम सारथी सद्धा देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. अशी बुद्धांची 9 गुणवर्णन आहेत की नाही? 9 गुण आहेत. आणि ती गुणवर्णन करून सुद्धा आपण हे लग्न हे मंगलपरिणय लावू शकतो का? नाही लावू शकत. त्यानंतर जे त्यांच्या घरी कोणाचा मृत्यू झालेला आहे तर त्यावेळी सुद्धा फक्त आपण म्हणतो ते त्रिशरण आणि पंचशील म्हणतो. तर संधसूत्र हे दिलेलं आहे आपल्याला. संधसूत्र दिलेलं आहे ते कशासाठी? तर ज्यांच्या घरी मृत्यू झालेला असतो अशांना सांत्वन देण्यासाठी हे संधसूत्र आहे. मग असं त्याच्यामुळं मग आपण ही जयमंगल अट्टगाथा नंतर केलेल्या बंदेंनी आहे. आणि मी त्यातली पहिली गाथा अशी म्हणते की बाहू सहस्रम अभिनिमित्त साउदंतम गिरिमे कलम उदित घोर ससेन मारम कानाति धम्म विधिना जितवा मुनिंदो तम तेजसा भगवते ते मंगलम. आता बाहू म्हणजे काय? त्या सगळ्या गाथा आपल्या ज्या आहेत त्या पालीतून आहेत. आणि पाली ही खूप छान असते. म्हणजे ही जर आपण शिकली तर आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ हा कळतो. बाहू म्हणजे काय? हात. सहस्र म्हणजे किती? हजारो. बाहू सहस्र अभिनिमित्त म्हणजे मोठं असं निमित्त करून आलेला आहे. कोण आलेला आहे? तो मार आलेला आहे. कसा आलेला आहे? नाला किती हत्तीवर आरूढ होऊन तो आलेला आहे. आणि कसा आलेला आहे? सैन्यासहित आलेला आहे. तर ही जी गाथा आहे हा मार जो आहे तो मार बाहेर कुठेही नसतो, आपल्या स्वतःमध्ये असतो. आणि मार म्हणजे काय? विकार. विकार कुठले कुठले असतात आपल्यामध्ये? तर राग, दोष आणि मोह. राग म्हणजे काय? तर आसक्ती. द्वेष म्हणजे काय? आपण कळतो घराघरात द्वेष असतो. आईचा मुलीचा द्वेष असतो, सासू सुनांचा द्वेष असतो, जावांचा द्वेष असतो. आणि जे हे सगळ्यांचा असा द्वेष असतो. आणि अज्ञान म्हणजे काय? मराठीतून त्याला मूढता असं म्हटलं जातं. मग अज्ञान म्हणजे भगवान बुद्धांच्या बाबतीत आपण जे म्हणतो ते अज्ञान आहे. ते भवचक्रातून पार निघून आलेले आहेत. आणि त्यामुळं ही त्यांची जी वर्णन आहे गुणवर्णन सांगितलेली आहे. आणि ते तो मार जो आलेला आहे तर तो कशा गिरिमेखल नावाच्या हत्तीवर आरूढ होऊन आलेला आहे. कशासाठी आलेला आहे? तर भगवान बुद्ध जे बुद्धत्व प्राप्त करणार असतात त्यांच्यापासून त्यांना विचलित करण्यासाठी हा मार आलेला असतो. आणि त्याच्यामुळं मग म्हणजे भगवान बुद्धांनी शांत राहून आणि संयमित राहून भगवान बुद्धांचा धर्मविधी काय आहे तर ते शांत राहिले, संयमित राहिले. आणि त्याच्यावर विजय प्राप्त, त्या मारावर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. तर असा जो मार त्या मुनींद्राने मुनींद्र म्हणजे मुनींचा स्वामी अधिपती. देवेंद्र आपण म्हणतो की राजांचा राजा तो देवेंद्र.
मग मुनींद्र म्हणजे तथागत मुनींद्र म्हणजे मुनींचा स्वामी अधिपती आणि त्याला मुनींद्र असं म्हणते, ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. तर अशा त्या बुद्धांनी त्यांचा धम्मविधी जो आहे शांत राहिले, ते संयमित राहिले आणि मारावर विजय प्राप्त केला. अशा त्या मुनींद्रांच्या तेजाने, त्यांच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो. अशी पहिली गाथा आहे. दुसरी गाथा आहे मारा तिरेक मभियु जित सौकरती घोरंपणा लवकमक्कमत्थद्वयक्कम खंती सुदंत विधिना जितवा मुनींदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. माराचा अतिरेक म्हणजे उन्मादपणा असणं, वरचढपणा असणं. मारा तिरेक मभियुजित तुंबळ असं युद्ध सौकरती संपूर्ण रात्रभर घोर अशा आळवक यक्षाबरोबर ते युद्ध आहे. आणि ते युद्ध कोण कोण करतात आपण पाहतो, चित्र वगैरे आपण पाहिली असतील तर त्याच्यात असं दाखवलेलं आहे की भगवान बुद्ध असतात, अप्सरा असतात, यक्ष असतात, राक्षस असतात आणि ते भाल्यानी म्हणा किंवा तलवारीने म्हणा असं मारत असतात. तर त्यांचं रात्रभर ते युद्ध चाललेलं असतं आणि त्या आळवक यक्षाबरोबर. आणि त्याच्यातून मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की आळवक नावाचा जो यक्ष असतो, कथांमध्ये जर आपण पाहिलं तर त्यात असं दाखवलेलं आहे की त्या राजाला एखादं झाड दिलं जातं, एखादं तळ दिलं जातं आणि तेवढ्यासाठी तर त्यांनी तो त्याचा वापर करायचा, ते राज्य त्यांनी करायचं. मग हा आळवक राजा आलेला असतो आणि शिकारीसाठी वगैरे तो आला असेल आणि तो असं पोहूनलेला असतो आणि तिथं पोहूनलेला असतो. तेवढ्यात तो आळवक नावाचा यक्ष येतो आणि तो काय करतो, तो त्या उचलतो राजाला आणि मी आता तुला खातो. तो काय तू जर मला खाल्लंस तर मग माझ्या राज्याचं कसं होईल, तू मला सोडून दे. बरं तो म्हणतो, यक्ष म्हणतो ठीक आहे मी तुला सोडून देतो, परंतु तू माझी सोय कर, माझ्या अन्नाची सोय कर. मग तो म्हणतो ठीक आहे. मग समजा त्याच्या राज्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील, याच्या जेलमध्ये टाकलेले असतील त्यांना तो देतो. त्यानंतर जनावर वगैरे असतील ती त्यांना देतो. आणि मग असं करत करत सगळे म्हणजे त्याचे गुन्हेगार वगैरे असतात ते सगळे संपून जातात आणि जे जनावर वगैरे असतात ते देतो, तेही संपलेले असतात. मग आता काय करायचं, आता तू माझी सोय कर. मग तो म्हणतो ठीक आहे. आणि तो काय करतो की एक लहान बाळ आहे ते मी तुला देतो असं तो म्हणतो. बरं ठीक आहे म्हणतो. आणि त्याच दिवशी रात्रीचं भगवान बुद्ध ह्या आळवक यक्षाच्या राज्यामध्ये आलेले असतात आणि ते काय करतात, भगवान बुद्ध तिथं येतात. तर तो हा म्हणतो, यक्ष म्हणतो एक गोसावड्या उठ बाहेर जा. भगवान बुद्ध उठतात, बाहेर जातात. एक गोसावड्या आत ये. भगवान बुद्ध येतात, आत बसतात. परत म्हणतो बाहेर जा. ते बाहेर जातात, आत ये, आत येतात. पुन्हा बाहेर जा म्हणतात, बाहेर. तो यक्ष म्हणतो ते बाहेर जातात, पुन्हा आत ये असं म्हणतो. ते पुन्हा आत येतात आणि असं करत चौथ्यांदा भगवान बुद्ध असं म्हणतात की जा, तुला जे काय करायचे ते कर, मी काही पुढे घालत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तुम्ही मला मी जे प्रश्न विचारले 5 प्रश्न ते तो यक्ष विचारणार असतो आणि तू जर मला या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मी तुला सोडून देईन, नाही तर तुझे पाय असे धरीन, तुला गरगर फिरवीन आणि नदीच्या पलीकडे फेकून देईन. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की जगामध्ये सम्मा संबुद्ध यांना जगात कोणीही मारू शकत नाही. आणि ठीक आहे म्हणतात लोक. आणि ते 5 प्रश्न जे विचारतो तो यक्ष त्याची ती उत्तरं भगवान बुद्ध धर्माच्या संदर्भात देतात आणि मग तो अतिशय करुणावान होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी राजा, आता ते ठरलेलं असतं की लहान मूल जे असेल ते त्याला द्यायचं आणि त्याच्या राज्यातच त्याच्या घरातच ते लहान बाळ जन्माला आलेलं असतं. कारण जे गरोदर महिला असतात ते आपलं बाळ त्यांना त्या राक्षसाला, ते यक्षाला दिलं जाईल म्हणून ते राज्य सोडून दुसरीकडे निघून जातात. आणि मग फक्त जो राजा असतो त्याच्या घरात बाळ जन्माला आलेलं असतं. आणि मग तो सगळ्या नवाजण्या सहित येतो आणि पाहतो तो की
भगवान बुद्ध तिथे आलेले आहे. तर तो म्हणतो आता ठीक आहे, काहीही अघटित घडणार नाही असं त्याला विश्वास वाटतो आणि मग तो आश्वस्त होतो आणि मग येतो. मग भगवान बुद्ध असतात तिथं, तो यक्ष असतो आणि तो राजा असतो. मग ते बाळ, ते राजा असतो तो भगवान बुद्धांच्या हातात देतात. भगवान बुद्ध पुन्हा त्या यक्षाकडे देतात. लोक काय करतात, अरे भगवान बुद्धाकडे बाळ दिलेला आहे आणि ते इकडं परत त्या यक्षाला देत आहेत, आणि हा काय प्रकार आहे. मग असं करत करत तो काय करतो, तो बाळाला हातात घेतो तो यक्ष आणि तो त्या बाळाला साशू नयनाची त्याला आशीर्वाद देतो आणि त्याच्या डोळ्यातून असं असतं, कारण भगवान बुद्धांनी त्याचं परिवर्तन केलेलं असतं त्याच्यामुळं. आणि मग तो ते बाळ असं फिरत राहतं की भगवान बुद्धाच्या हातात, त्याच्या हातातून राजाच्या हातात, राजाच्या हातातून यक्षाच्या हातात ते बाळ असं फिरलं जातं. त्याच्यामुळं त्याचं नाव हत्तक असं ठेवलं जातं. आणि मग तो हत्तक जो असतो तो म्हणतो की मी आजीवन किंवा जिवंत असेपर्यंत मी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करेन असं तो म्हणतो. मग त्याच्या त्या बळाने सर्व तुमचं आमचं आणि सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो असं म्हटलेलं आहे. तिसरी जी गाथा आहे ती नाना गिरी गजवरम अतिमत्त भूतम दावाक्ति चक्रमसनी व सुदारुनंदम नेकम गुसैक विधिना जित्वा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. मग नागागिरी नावाचा जो हत्ती असतो, आपण पाहतो की भगवान बुद्धांचा शत्रू देवदत्त हा प्रत्येक काळामध्ये, म्हणजे प्रत्येक जो जन्म असतो त्या जन्मामध्ये त्यांचा तो दुश्मन असतो आणि त्याच्यामुळं मग तो दुश्मन असल्यामुळं भगवान त्याचा रागडा करतो आणि मग त्या हत्ती शाळेमध्ये जातो आणि त्या माहुंदाला सांगतो की येथे मी राजाचा खूप चांगला असा मित्र आहे, मग मी तुझी बढती, तुझा पगार वाढवून देईन, तुझी बढती करून देईन, पण तू माझं एक काम करायचं. मग तो माणूस विचारतो काय काम करायचं. मग भगवान बुद्ध ज्या रस्त्याने येतील त्या रस्त्याने त्या हत्तीला, जो नागागिरी प्रचंड क्रूर भयानक असा जो पिसाळलेला हत्ती असतो त्याला भगवंताच्या अंगावर सोडायचं असं तो म्हणतो. बरं ठीक आहे, तो म्हणतो की आता लाचेनी लोक म्हणतात की लाचेनी लोक म्हणतात, तो म्हणतो माणूस ठीक आहे मी तसंच करेन. मग दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ जेव्हा त्या रस्त्याने यायला लागतो त्यावेळी त्या नाना जो माहूत असतो त्या नागागिरी हत्तीला त्यांच्या अंगावर सोडून देतो आणि जिथं भगवान बुद्ध असतात तिथं तो येतो. मग भगवान बुद्ध म्हणतात अरे रे हे तर जनावर आहे. मग त्याच्या प्रती ते मंगलमंत्री सोडतात की हा काय करतो याचा याला कळत नाही. परंतु तो हत्ती सुद्धा असा असतो की तो भगवंताला पाहिल्यावर एकदम शांत उभा राहतो. परंतु तो जसा असं जोरात आपल्याकडे आलेला असतो, भगवंताकडे आलेला असतो, तर आपल्या अंगावर जर एखादं कोणी आलं तर आपण काय करतो, एक दोन पावला मागे जातो. तसा भगवान बुद्ध एक पाऊल मागे जातात आणि तो हत्ती जो असतो पहा, भगवान बुद्धांच्या पायाजवळची जी माती असते ती माती तो सोंडेमध्ये घेतो आणि आपल्या अंगावर असा शिंपडतो आणि भगवान बुद्धांना वंदन करतो, त्यांना प्रदक्षिणा घालतो आणि मग तो मागो 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 भगवंतांना पाठ न दाखवता तो असाच मागो 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 हत्ती शाळेपर्यंत जातो. तर त्याच्या त्या बळाने भगवान बुद्धांनी त्याच्या त्या बळाने त्याचं मंगल हो, कल्याण हो असं म्हटलेलं आहे. त्यांचंच नाही तर आपल्या सर्वांचंही, तुम्हा सर्वांचं मंगल हो आणि कल्याण हो असं म्हटलेलं आहे. चौथी गाथा जी आहे ती म्हणजे कुठीत भक्तवती हक्त सुदारुनंतम धावंती योजनपतं मुलिमालवंतम कीर्ती विसंखत मनो जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. तर कुठीत अंगुलीमालाची गोष्ट काही म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल तरी सुद्धा मी सांगणार आहे की अंगुलीमालाची गोष्ट काय आहे. तो डाकू अंगुलीमाल म्हणून प्रसिद्ध असतो, परंतु अगोदर त्याचं तो जेव्हा लहान असतो तेव्हा त्याचं नाव अहिंसक असतं.
त्याच्या वडिलांचं नाव भगव असतं आणि आईचं नाव मैत्राणी असतं. आणि पूर्वीची आपण आता मुलांना, लहान मुलांना शाळेत घालतो. पूर्वीची पद्धत अशी होती की गुरुकुलमध्ये मुलांना शिक्षण दिलं जायचं आणि मग त्याला त्याचे आई वडील शाळेत म्हणजे त्या गुरुकुलमध्ये ठेवतात. तर तो इतका हुशार, चतुर असतो, बुद्धिमान असतो आणि तो सगळ्या गोष्टीत हुशार असतो, पारंगत असतो. त्यामुळे तो जे मणिपत्र नावाचे त्याचे गुरु असतात त्यांचाही तो लाडका झालेला असतो आणि गुरुमातेचंही तो काम करत असतो. परंतु त्याचे जे इतर मित्र असतात ते त्याचा रागात करू लागतात. कारण का तर तो सगळ्यांचा प्रिय झालेला असतो आणि त्या मुलांना ती गोष्ट आवडत नसते. त्याच्यामुळे मग जेव्हा ते गुरुकुलमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची असते आणि मग ते गुरुदक्षिणा काय देतात तर सगळेजण आपापल्या बहिणीला त्या गुरूंना, मणिभद्र नावाच्या त्या गुरूंना दक्षिणा देतात. आणि मग शेवटचा नंबर याचा येतो अहिंसकाचा. तो म्हणतो की मी तुम्हाला काय देऊ. तर भगवान बुद्ध असं म्हणजे ते गुरु असे म्हणतात की तू मला लोकांची बोटं तोडायची आणि त्याची गळ्यात माळ घालायची, असं ते तू 1000 बोटांची माळ घालून मला दाखवायला यायची. बरं, आता गुरुची आज्ञा म्हणून तो जातो आणि मग जंगलामध्ये राहतो आणि जंगलातून जाणारी लोक जे असतात व्यापारासाठी म्हणा कुठल्याही कामासाठी त्या जंगलातून जाणारी येणारी लोक असतात. तर तो काय करतो, गावाच्या गावं, नगराच्या नगर अशा लोकांना मारून टाकतो. त्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती बसलेली असते आणि मग त्याचं नाव होतं डाकू अंगुलीमाल. कारण तो क्रुद्ध भयंकर असा अंगुलीमाल असतो. आणि मग तो जाणार असतो म्हणजे भगवान बुद्धांना जेव्हा प्रसेनजित राजा भगवान बुद्धाकडे येतो आणि त्यांना सांगतो की लोक माझ्याकडे खूप तक्रार करतायत की गावाच्या गावात, नगराच्या नगर हा उजाड कर आणि त्यामुळे मग लोक त्या तिथून जायला घाबरतायत. मग भगवान बुद्ध काय करतात, उठतात आणि त्या दिशेला चालू लागतात. म्हणजे जिथं तो अंगुलीमाल असतो तिथं जायला लागतात. लोक म्हणतात श्रवण तुम्ही भगवान म्हणजे गौतम तुम्ही तिथून जाऊ नका. का जाऊ नका तर तिथं डाकू अंगुलीमाल आहे आणि तो तुम्हाला मारून टाकेल असं म्हणतो. परंतु भगवान बुद्ध काही ऐकत नाही आणि त्या रस्त्याने चालायला लागतात. तर ते म्हटलेलं आहे की 3 योजन अंतर, योजन म्हणजे ते रस्ता मोजण्याचं एक माप आहे. आणि तो काय करतो की भगवान बुद्ध जागेवरच उभे आहेत परंतु तो पळतोय आणि त्याला भगवान बुद्ध हे काय सापडत नाही. मग तो म्हणतो हे समनो, हे गौतमो, हे समनो, तिठ्ठम. भगवान बुद्ध म्हणतात अहं तिठ्ठच त्वं तिठ्ठ. म्हणजे काय म्हणतात ते, अरे मी थांबलेलोच आहे पण तू केव्हा थांबणार आहेस. मग ते कुठल्या अर्थाने भगवान बुद्ध हे त्याला कुठल्या अर्थाने म्हणते की जर तू लोकांना मारतो आहेस मग याचा तुला काय अधिकार आहे, तू लोकांना का मारतोस. आणि मग त्या युक्तिबळाने त्याला सगळं ते आठवून दिलं त्या गोष्टी. आणि मग तो काय करतो की भगवान बुद्धांचं शिष्यत्व पत्करतो, भिक्खू होतो आणि ती आपल्या गळ्याची माळ असती ती फेकून देतो. आणि नंतर तो श्रद्धावान असा भिक्खू होतो. आणि मग त्यानंतर माहितीये की अंगुलीमाल सुद्धा जी गरोदर महिला असते ती 7व्या महिन्यामध्ये दर महिन्यात घेतली तरी चालते. ती अंगुलीमाल सुद्धा जे आहे ते त्या गरोदर स्त्रीला दिलं जातं. आणि त्याच्यामुळं मग ती जी स्त्री असते आणि खूप प्रसूती वेगळीनं ती विवळत असती तर तिला भगवंताकडे तो जातो अंगुलीमाल आणि त्याला सांगतो की ती अशी स्त्री वेदनेनी कळवळत आहे तर तुम्ही सांगा मी काय करू. मग ते त्याला हे अंगुलीमाला सुद्धा देतात भगवान बुद्ध. आणि मग तिथं जाऊन तो म्हणतो तेव्हा ती स्त्री अतिशय म्हणजे सुखरूप अशी प्रस्तुत होते आणि तिला बाळ होते. अशी ती कथा आहे. तर त्या बळाने भगवान म्हणजे त्या बळाने तुमचा आमचा आणि सर्वांचं मंगल हो कल्याण हो अशी ती गाथा आहे. पुढची गाथा जी आहे तत्वान कठ्ठम उदरम दिवगंभीर्या चिंचाय दुःख वचनम जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो तम तेजसा भवतुते जयमंगलानी. तर ही 5वी गाथा आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की चिंचा नावाची स्त्री असती आणि ती
निकंठांची म्हणजे निकंठांनी तिला पाठवलेलं असतं की भगवान बुद्धांचं म्हणजे त्यांच्याविषयी अपप्रचार करण्यासाठी. मग ती काय करते, तत्वान कंठम उदरम इव गंभीर्य. तत्वान म्हणजे काय, करून म्हणजे काय, बांधून. काठ म्हणजे काय, लाकूड, लाकडाची फळी. आणि काय करते, इव गंभीर्य, ज्याप्रमाणे महिला असते त्याप्रमाणे ती काय करते, लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधती. आणि जिथं भगवान बुद्धांचं प्रवचन चालू असतं त्या ठिकाणी ती जाती. आणि लोक प्रवचन ऐकून बाहेर आपापल्या घरी जात असतात त्यावेळी ती येते आणि अगदी नटापटा करून नटून थटून येते. आणि लोक तिला पाहत असतात की सगळी लोक बाहेर चाललेली असतात त्यावेळी ती आश्रमात जात असते. आणि सकाळी जेव्हा भगवान बुद्धांच्या प्रवचनासाठी लोक येत असतात त्यावेळी ती बाहेर जात असते. आता आपल्याला माहिती आहे की झोपेतून उठल्यावर ती आपली अशी केस वगैरे विस्कटते आणि ती केस विस्कटून लागते. आपण झोपेतून उठलो की आपला अवतार कसा असतो आपल्याला माहिती आहे, तसं ती करत असते. आणि मग असं करता करता काय होतं की लोक प्रवचनाला यायची आणि सकाळची जायची, तर ती सुद्धा रात्रीची यायची आणि सकाळची जायची. आणि मग लोक ती काय होतं 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात ती अशी एक 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 फळी वाढवत जाते. आणि ती फळी वाढवत गेल्यामुळे काय होतं की 9व्या महिन्यात मग जेव्हा प्रसूतीचा काळ जवळ यायचा असतो त्यावेळेस ती म्हणती, अरे तू काय हे केलंस, तुला जर जबाबदारी स्वीकारायची नव्हती तर तू हे केलं कशासाठी. भगवान बुद्धांना काय काय म्हणत बोलत असते. परंतु भगवान बुद्ध अतिशय शांत असतात. त्यांना माहित असतं, ते म्हणतात की जे काही झालेलं आहे ते तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याच्यामुळे मग ती आणखी चिडती आणि मग जोरात बोलायला लागते, भांडायला लागते. ती म्हणते तुला जर याची सोय करता येत नसेल माझी तर इथं अनाथपिंड बसले, माता विगार माता विशाखा बसलेले आहेत, त्यांना तू सांगते माझी सोय करून देतील असं म्हणते. आणि ती जोरात भांडत असते. आणि ती भांडत असल्यामुळे काय होतं, पोट वर खाली वर खाली वर खाली. आपण बघा भांडत असतो की आपलं पोट वर खाली होत असतं की नाही, तसं तिचं पोट वर खाली होतं. आणि तिने जे फळ्या लावलेल्या असतात त्या फळ्या सगळ्या तिच्या पायावर पडतात. आणि मग लोक तिला इतकं बेदम मारतात की त्यात ती मरून जाते. भगवान बुद्ध म्हणतात, अरे नको, ती एक अतिशय नाजूक सुंदर अशी मुलगी आहे आणि ती मरून जाईल असं बोलतात ते. परंतु लोक तिला मारतात आणि त्या इतकं मारतात की ती त्यामध्येच मरून जाते. मग भगवान बुद्धांनी असं शांत राहून संयमित राहून ते जिंकलेलं आहे या सगळ्या गोष्टी. त्या तेजाने तुमचं आमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो असं त्या गाथेत म्हटलेलं आहे. 6वी गाथा आहे ती म्हणजे सत्यम विहाय मती सत्य पवादेतु वादाभियोगितमनं अत्यंतभूतम पय्यापदी पजलितो जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जयमंगलानि. सत्यम नावाचा एक ब्राह्मण असतो आणि वादविवाद करण्यात तो खूप पारंगत असतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की सगळ्यांनी माझ्याशी वाद मुद्दाम तो त्यांना चिडवायचा आणि त्यांना वाद करायला लावायचा. आणि मग त्यामध्ये तो ते इतर जे वाद करणारे असतात त्यांना हरवायचा आणि हा स्वतः जिंकायचा. त्यामुळे त्याला असं वाटत असतं की मी खूप ग्रेट आहे, खूप महान असं आहे. तर भगवान बुद्धांना सुद्धा जेव्हा तो वादविवाद करायला सांगतो आणि भगवान बुद्ध जेव्हा त्याला वादविवादात हरवतात त्यावेळी तो भगवान बुद्धांना शरण जातो. आणि त्यामुळं त्यांच्या त्या बळाने त्यांच्या त्या तेजाने तुमचं आमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो असं म्हटलेलं आहे. पुढची जी गाथा आहे ती म्हणजे नंद भुजगम विविध माहिती पुत्तेन थेन भुजगेन दमापयंतो इद्धूपदेश विधिना जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जयमंगलानि. नंदोपनंद नावाचा एक नागराजा असतो आणि तो इतिमध्ये खूप पारंगत असतो. त्याला वाटतं आपल्यासारखी इथे कोणालाच येत नाही. आणि मग भगवान बुद्ध ज्या रस्त्याने येत असतात त्या रस्त्याने हा पहुडलेला असतो. अगदी मोठा असं अगडबंग असं शरीर करून तो पहुडलेला असतो. आणि आता तो म्हणतो की बघू हे काय करतात. मग भगवान बुद्धांसोबत
महामोगलायन हे रिद्धीमध्ये पारंगत असतात रिद्धीमध्ये. आणि मग ते काय करतात, भगवान बुद्ध त्या महामोगलायन यांना पाठवतात. आणि मग तो काय करतो की हा जसं आपल्या मोठं रूप करतो त्याच्यापेक्षा दुपटीनं हे महामोगलायन मोठं रूप घेतात, त्याच्यापेक्षा डबल ते जेवढी आग ओढतात त्याच्यापेक्षा डबलीनी हे आग ओढतात. ते जेवढा धूर सोडतात त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीने हे धूर सोडतात आणि त्याची जी सगळी इथे असती ती काढून घेतात. मग तो असं म्हणतो, अरे बापरे, ज्याचा शिष्य इतका ग्रेट आहे त्याचे गुरु किती ग्रेट असतील असं म्हटल्यानंतर तो काय करतो, भगवान बुद्धांच्या पायाजवळ येतो आणि त्यांची क्षमा मागतो. आणि मग त्यांच्या त्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो, असा त्याचा अर्थ आहे. पुढची जी 8वी गाथा आहे की दुःख हविती तुझे न सुदट्ट हत्तम ब्रह्मं विशुद्धी जुतिने तिगकाभिधानम ज्ञानावतेन विधिना जितवा मुनींदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. म्हणजे दुराग्रही मिथ्या दृष्टी असलेला असा बक नावाचा ब्राह्मण असतो. बक नावाचा त्याचं नाव बक असतं. आणि भगवान बुद्धही म्हणजे त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं, बुद्धत्व प्राप्त झालेलं असतं, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये हा बक नावाचा ब्राह्मण आणि भगवान बुद्ध हे सुद्धा ब्राह्मणच असतात. आणि हे काय करतात, मग ते म्हणतात तुम्ही मर्त्य लोकातून आलात, मला 8 पायऱ्या येतात की ज्या ध्यानाच्या पायऱ्या असतात. आणि मग तो काय भगवान बुद्ध त्यांना सांगायला जातात त्याला, पण तो काय ऐकूनच घेत नाही. मग तो त्याच्यामध्ये असं ठरतं की ठीक आहे, तू लप, मी तुला शोधून काढतो, त्यानंतर मी लपणार आणि तू मला शोधून काढ, असं ठरलं जातं. आणि मग तो काय करतो, त्याला ह्या 3च भूमी माहीत असतात. कोणती भूमी, कामावचर, रूपावचर आणि अरूपावचर, अशा 3 भूमी माहिती असतात. परंतु भगवान बुद्ध ह्या सगळ्या गोष्टी पारंगत असतात, त्यामुळं त्यांना त्या 3 तर माहितच असतात. कामावचर भूमी, रूपावचर भूमी, अरूपावचर भूमी आणि 4थी जी आहे ती लोकोत्तर भूमी. मग ते म्हणतात ठीक आहे. तर ते काय करतात, तो बक नावाचा ब्राह्मण असतो तो लपतो. भगवान बुद्ध त्याला शोधून काढतात आणि मग ते ठीक आहे शोधून काढतात. आणि मग भगवान बुद्ध जे लपतात, कुठे लपलेले असतील ते सांगा खरं, लोकोत्तर भूमीमध्ये ते लपलेले असतील ना. आणि तो शोधतो त्याला भगवान बुद्ध हे काही सापडतच नाही. आणि मग तो भगवान बुद्धांची माफी मागतो आणि आता या तुम्ही आणि मला सांगा काय. मग भगवान बुद्ध येतात त्याच्यासमोर आणि ही लोकोत्तर भूमी काय आहे त्याला समजावून सांगतात. तर अशा त्यांच्या त्या तेजाच्या बळाने ज्ञानरूप औषध देऊन ज्याला जिंकलं, अशा त्या ब्रह्माचं तुमचं आमचं सर्वांचं मंगळ हो, कल्याण हो, असं म्हटलेलं आहे. शेवटचं जे आहे यो वाचको दिन, म्हणजे आता पहा आपण ज्या या गाथा म्हणले तर या गाथा ज्या आहेत पालीत मध्ये आहे. आणि पाले ती रखती ती सा पाली, म्हणजे याचा अर्थ मराठीतून काय आहे की जिने पालन केली, जिने रक्षण केली, अशी ती पाली. मग ती पाली म्हणजे काय आहे, बुद्धवचन आहे. आणि या बुद्धवचनांचं पालन झालं पाहिजे, त्याच्यासाठी मग असं म्हटलेलं आहे. आणि शेवटची जी गाथा आहे यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वानने कनिविनानी चुकत गवानी मोक्षं सुखं अधिगमेय रोसपय्य, असं जे म्हटलेलं आहे की यो म्हणजे जो, वाचको म्हणजे वाचक, जो हा जो वाचक आहे जो कोणी तो दिने म्हणजे रोजचे रोज ह्या गाथांचं पठण करीन, वाचन करीन, तर तो त्याच्यामध्ये जे काही अज्ञान असतं, त्याच्यामध्ये जे काही उपद्रव असतील, जे काही क्लेश असतील ते सगळे निघून जातील. आणि त्यानंतर ते निर्वाण सुखांना प्राप्त करून देतील. मोक्षं सुखं अधिगमेय नरोसपय्य, म्हणजे निर्वाण सुख ते प्राप्त करून घेतील, असा या सगळ्या गाथेचा अर्थ आहे. आपण मला ऐकून घेतलं. मी इथंच थांबते आणि आपल्या सर्वांना जय भीम म्हणते. धन्यवाद ताई. आपण जय मंगल अट्ठ गाथा या गाथेतील भगवान बुद्धांच्या जीवनामधील 8ही प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे.
आणि त्याबरोबरच या गाथेच्या पठणाचा काय महत्व आहे, काय अर्थ आहे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उपासक उपासिकांना कसा उपयोग आहे हे आपण सांगितल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा यांच्या ब्रह्मदानास अनुमोदन देऊया. यानंतर आपण एक प्रबोधनपर गीत घेणार आहोत. गीत गाण्यासाठी मी भास्कर दादांच्या कन्या पूनम आणि संगमित्रा दोघींनाही प्राचारण करतो की कृपया आपण पुढे यावं. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांना आम्ही प्रथमतः निवाराभिवादन करतो. व येथे जमलेले माझे सर्व उपासक उपासिका या सर्वांना माझं सगळ्यांचे धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा, जगताची प्रेरणा, जगताची प्रेरणा, महाकारुणी तथागताला त्रिवारही वंदना, 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 वंदना. बुद्धं शरणं मंत्र महानव बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महानव नीतिमंत होऊया, संगम शरणं महाबलवंत, संगम शरणं महाबलवंत, प्रबल प्रभू तन्मना, महाकारुणी तथागताला त्रिवारही वंदना, 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 वंदना. आकाश आमचे, धरणी आमचे, विश्व आमचे सारे, मानव प्राणी समाज सारे, साधक सुटले वारे, प्रेम मैत्रीची बंधु भावना, प्रेम मैत्रीची बंधु भावना, फुलवी नवजीवना, महाकारुणी तथागताला त्रिवारही वंदना, 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 वंदना. मनमयूर थुई थुई नाचे, स्वयंपणी निर्मळ, स्वयं प्रकाशित दिवे जगावे सर्वमंगल. नागभूमीतील पावन झाले, नागभूमीतील पावन झाली, स्फूर्ती मिळे कुंदना, महाकारुणी तथागताला त्रिवारही वंदना, 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 वंदना. यानंतर आपण अध्यक्षीय मनोगत घेत आहोत. मी आदरणीय सुनंदाताई गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षीय मनोगत द्या. भारतीय बौद्ध महासभा पुणे सावित्री रमाई महिला ग्रुप यांच्या वतीने आज जे वर्षावासाचं 24वे पुष्प गुंफले जात आहे सांस्कृतिक धोरणामध्ये मी या 24व्या पुष्पाच्या निमित्ताने वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपासकांना आणि शुभेच्छा देते. आजच्या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम ज्या आपल्या प्रमुख प्रवचनकार प्रभाते कांबळे आहेत त्यांना मी खरंच वंदन करते. अत्यंत सुंदर असं त्यांनी अष्टशील जे मंगल कष्ट गाथा त्याचा अत्यंत म्हणजे सविस्तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मी धम्माचा माझा गाडा अभ्यास नाही आहे धम्मावर आणि आपण फार कमी आहोत आपण धम्माच्या बाबतीत. धम्म काही समजून घेणं इतकं साधी गोष्ट नाही आहे. प्रत्येक शब्दाचा फार व्यापक स्वरूपात अर्थ आहे धम्माच्या संस्काराचा विचारांचा. बाबासाहेबांनी आपल्याला फार मोठा धम्म देऊन आपल्याला एक प्रकारचे संस्कार दिलेले आहेत. परंतु आपण त्या वळणावर चाललो आहोत का तर याचं आत्मपरीक्षण करणं फार काळाची गरज आहे.
आजची जर आपण सामाजिक परिस्थिती बघितली तर अवतीभोवतीचं वातावरण फार वाईट परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने आपण धम्माचा प्रसार ज्या ताकदीने करतोय त्या ताकदीनेच मनुवादाचा सुद्धा प्रचार प्रसार होतोय. पण आपल्याला धम्म संस्कार कसे टिकून ठेवायचे आपल्या कुटुंबात, आपल्या मुलाबाळांवर, तर हे आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. नाहीतर पुढे जाऊन आपली मुलं या कॉम्पिटिशन मध्ये किंवा या युगामध्ये आपली मुलं टिकू शकणार नाही. ही आपल्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी आहे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते की ही जबाबदारी कुटुंबातल्या महिलेवर जास्त आहे. आपली महिला काय करताना दिसते आज? अजिबात नाही. या एरियात मी जवळजवळ 1.5 वर्ष राहिलेली आहे. रागिनी ताईचं आणि माझ्या मैत्रीण उज्ज्वला ताई प्रचंड सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या या 2 माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणजे सतत धडपड करत असतात की चला महिलांसाठी, या भीमपुऱ्यातल्या लोकांसाठी काहीतरी करावं. मी गेली 3-4 वर्ष बघते त्या इतक्या धडपडतात, नगरसेवकांना भेटतात, जे कोण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना भेटतात, आमच्या विभागात आमच्या लोकांसाठी काय करता येईल का, त्यांची तळमळ मी 2 वर्षामध्ये पाहिलेली आहे. तर आपण त्यांना साथ देणं, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं, ते जे करतात त्याच्यामध्ये, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्या उपक्रमात आपण सहभागी होणं, तर हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता भीमपुऱ्यामध्ये आपण जर लोकसंख्या बघितली तर भरपूर आहे, खूप आहे कॅम्पमध्ये. परंतु आजची जर उपस्थिती आपण बघितली, आता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार केलेला आहे. परंतु आजची जी उपस्थिती आहे तर ही किती आहे? तर आपण आपल्याला स्वतःला बदलणं फार गरजेचं आहे. आपण पुढे जाऊन ह्या समाजामध्ये किंवा या जी कॉम्पिटिशन आहे तर याच्यामध्ये आपण टिकणार नाही. आजही अत्याचाराचे, अन्यायाचे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही याची संख्या बघितली तर ती कमी झालेली नाही. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा आपण तिथे पाहत नाही. मी भारतीसारख्या संस्थेत प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम करते. तर अॅट्रॉसिटीचे गुन्हे किती घडतात, काय घडतात, आपण भीतीपोटी, लाजेपोटी आणि समाज मला काय म्हणत याच्यामुळे अनेक घटना आपण घरातल्या घरातच दाबून ठेवतो. म्हणजे हे का घडतं? तर आपण धम्माच्या मार्गावर आजही नाही आहोत, म्हणून या गोष्टी घडतात. तर आपण समाजामध्ये फार जागरूकपणे राहण्याची गरज आहे. कालच मुंबईला आपले सम्राटचे संपादक आहेत बबनराव, दिवंगत बबनराव कांबळे साहेब, तर त्यांची 2 मुलं आहेत, गोपाल कांबळे आणि कुणाल कांबळे. तर यांनी ठाणे विभागामध्ये असंच वर्षावासाचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला ठाणे विभागातले 4 आमदार होते. मगाशीच मी सांगितलं की या विहारात, या वास्तूमध्ये येताना आम्ही कुठल्याही जाती धर्माचं बंधन ठेवलेलं नाहीये. म्हणजे इथे मुस्लिम भगिनी येऊ शकतात, तिथे सर्व जाती धर्मातल्या भगिनी येऊ शकतात आणि जे आम्ही उपक्रम राबवतो याच्यामध्ये त्या सहभागी होऊ शकतात. तसाच कालचा ठाण्यामधला कार्यक्रम होता आणि काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह जे आहे, म्हणजे हॉल आहे, तो मुंबईमधला सर्वात मोठा हॉल आहे. तर खचाखच हॉल उभारला होता. तिथं फक्त विशिष्ट एका जाती धर्माचे लोक नव्हते, तर सर्व जाती धर्मातले लोक होते, भिक्खूगण होते आणि इतका शांत पद्धतीने, इतका चांगल्या इतका चांगला दर्जेदार कार्यक्रम तो पार पडला. म्हणजे धम्माच्या वाटेवरून जाण्याची फक्त बौद्ध धर्मातल्याच लोकांना गरज नाहीये, तर आम्ही भारताचे नागरिक, तर ह्या सर्व भारताच्या नागरिकांना या धम्म विचारपीठावरून चालण्याची संस्कार अवगत करण्याची गरज आहे. मी या ठिकाणी मॅडमचं व्याख्यान झाल्यानंतर जास्त बोलणं उचित राहणार नाहीये, परंतु मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद कदाचित माझी तेवढी उंची नसेल, काही इतका माझा अभ्यास नसेल. मला कौतुक वाटतं उपेक्षाचं की ती खरंच या वयापासून या धम्मकार्यामध्ये सहभागी झालेली आहे. मी या भीमपुऱ्यातल्या सर्व पालकांना सुद्धा आवाहन करेन की आपल्या पण ह्या मुली आहेत, ज्या तरुण मुली आहेत 14, 15, 16, 17, 18 वर्षाच्या, तर या मुलींना सुद्धा धम्म मार्गावरून किंवा त्या विचारांचं किंवा तो अभ्यास त्यांना ते संस्कार देणं ही आपल्या प्रत्येक पालकाची गरज आहे. ते दिलं पाहिजे, तरच आपण पुढे या समाजात आपण टिकणार आहोत. नाहीतर ऍट्रॉसिटी सारखे गुन्हे घडतच जातील, आपण शांतच बसलो जाऊ आणि आपल्याला न्याय द्यायला आपल्याला बाबासाहेब जन्माला येणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला एवढा मोठा धम्म दिलाय, एवढा मोठा विचार दिलेला आहे. बाबासाहेब म्हटलेले आहे की हा समतेचा इथपर्यंत आणलेला आहे. तुम्हाला पुढे नेता नाही आला तर त्याला मागे तरी नेऊ
मला बोलण्याची संधी दिली. त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिल्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभा पुणे, सावित्री रमाई महिला ग्रुप यांचं या ठिकाणी मी आभार मानते आणि उज्ज्वला ताईंना आणि रागिनी ताईंना खूप खूप शुभेच्छा देते की तुमच्या हातून अशीच खूप मोठी विधायक कामं घडावी आणि या पुणे जिल्ह्यातच तुमच्या कामाचा नावलौकिक व्हावा असं या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि थांबते. सर्वांना